हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, बऱ्याच वर्षानंतर आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि तिथला परिसर आपल्याला अर्थातच बदललेला दिसतो. मग आपण काय म्हणतो की पूर्वी येथे एक पोस्ट ऑफिस होते किंवा पूर्वी येथे एक मंदिर होते. अशा प्रकारची वाक्ये जर आपल्याला बदल झालेला दिसला तर अर्थातच आपण बोलत असतो. मग आता अशा प्रकारची वाक्ये जेव्हा इंग्रजीमध्ये बोलली जातात तेव्हा कोणते स्ट्रक्चर यूज केले जाते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस बोलताना देअर यूज टू बी याचा उपयोग केला जातो. देअर यूज टू बी याचाच अर्थ काय होतो की अस्तित्वात होती. म्हणजेच काय तर एखादी गोष्ट पूर्वी तिथे होती, अस्तित्वात होती, पण आता ती नाही आहे. अशा प्रकारे जर आपल्याला सांगायचे असले तर त्यावेळेस देअर यूज टू बीचा उपयोग हा केला जातो. मग आता त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला देअर यूज टू बीचा वापर हा करायचा असतो इंग्रजीत बोलताना, आणि त्यानंतर मग त्या वाक्यात जे काही नाऊन असेल ते नाऊन तुम्हाला त्यानंतर घ्यायचे असते. तर त्यासाठी मी इथे काही एक्झाम्पल्स मराठीतली घेतलेली आहेत. तर इथे बघा, पूर्वी आमच्या घरासमोर एक विहीर होती. हे आपल्याला सांगायचे आहे, म्हणजे पूर्वी होती पण आता ती नाही आहे. मग हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये करताना तुम्हाला सर्वात आधी तर देअर यूज टू बी घ्यायचे असते. म्हणजेच इथे काय येणार आहे, देअर यूज टू बी. यूज्ड असं प्रोनाऊन्सिएशन करायचं नाही, यूज टू बी. देअर यूज टू बी काय होती, नाऊन विहीर होती, म्हणून एक विहीर होती. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, देअर यूज टू बी ए वेल. काय होती तर एक विहीर होती. इन फ्रंट ऑफ अवर हाऊस. अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे येणार आहे. म्हणजेच पूर्वी होती यासाठीच आपण कशाचा उपयोग केलेला आहे इथे, देअर यूज टू बीचा. देअर यूज टू बी अ वेल इन फ्रंट ऑफ अवर हाऊस. त्यानंतर आता नेक्स्ट सेंटेन्स आहे, पूर्वी येथे एक पोस्ट ऑफिस होते. बघा, पूर्वी इथे म्हणजे ते दुसरीकडे गेलेलं असेल कुठेतरी, मग आपण म्हणतो की पूर्वी इथे एक पोस्ट ऑफिस होते. मग इथे सुद्धा पूर्वी होते म्हणून त्यासाठी आपण यूज करायचं आहे देअर यूज टू बी. देअर यूज टू बी काय होते, नाऊन काय आहे, पोस्ट ऑफिस. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, ए पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिस कुठे, इथे. म्हणून आपण शेवटी घेणार आहोत इथेसाठी हियर. देअर यूज टू बी ए पोस्ट ऑफिस हियर. पूर्वी इथे एक पोस्ट ऑफिस होते. त्यानंतर नेक्स्ट आहे, पूर्वी आमच्या गावात एकच दवाखाना होता. बघा, पूर्वी होता म्हणून आपण यूज करणार आहोत देअर यूज टू बी. काय होता, एकच दवाखाना होता. फक्त एकच दवाखाना होता असं सुद्धा असलं तर आपण म्हणणार आहोत ओन्ली वन हॉस्पिटल. ओन्ली वन हॉस्पिटल इन अवर विलेज. म्हणजेच काय तर आमच्या गावामध्ये. म्हणून आपण इथे म्हणणार आहोत इन अवर विलेज. अशा प्रकारे हे सेंटेन्स येणार आहे. पूर्वी आमच्या गावात, इथे फक्त सुद्धा असू शकते किंवा एक असं सुद्धा येऊ शकते. देअर यूज टू बी ओन्ली वन हॉस्पिटल इन अवर विलेज. त्यानंतर आता नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, पूर्वी इथे एक मंदिर होते. पूर्वी होते पण आता तिथे ते नाही आहे. तर हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्ससुद्धा तुम्ही देअर यूज टू बीचा उपयोग करून याचं ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट स्ट्रक्चर आहे देअर नीड्स टू बी. आता देअर नीड्स टू बीचा उपयोग हा केव्हा केला जातो, तर जेव्हा एखादी गोष्ट असणं आवश्यक आहे किंवा त्या गोष्टीची तिथे गरज आहे किंवा ती गोष्ट तिथे असली पाहिजे असं जेव्हा आपल्याला इंग्रजीतून सांगायचं असते त्यासाठी देअर नीड्स टू बीचा उपयोग हा केला जातो. याचाच अर्थ मी इथे आधीच लिहिलेला आहे की आवश्यक आहे, एखादी गोष्ट आवश्यक आहे असं आपल्याला सांगायचे असते. मग त्याचं स्ट्रक्चर असणार आहे देअर नीड्स टू बी घ्यायचं आधी. त्यानंतर त्या वाक्यात जर नाऊन असेल तर ते नाऊन घ्यायचं असते. त्यानंतर त्या वाक्यात जर एखादं ॲक्शन व्हर्ब जर आलेलं असेल, तशा प्रकारचं सेंटेन्ससुद्धा मी खाली एक घेतलेलं आहे की ॲक्शन व्हर्ब जर आलेलं असेल तर त्याला तुम्ही ING प्रत्यय लावून मग म्हणजे देअर नीड्स टू बी घ्यायचं. त्यानंतर ॲक्शन व्हर्ब असेल तर त्याला ING प्रत्यय लावून तुम्ही ते सेंटेन्स तिथे ते व्हर्ब ते लिहायचं आहे. अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर हे असणार आहे. त्यासाठी आता मी इथे एक सेंटेन्स घेतलेला आहे मराठीतलं की इथे एक डॉक्टर असणं आवश्यक आहे. मग आता याची सुरुवात आवश्यक आहे, इथे आवश्यक आहे म्हणून सुरुवातीला तुम्हाला घ्यायचं आहे देअर नीड्स टू बी. म्हणून आपण इथे घेणार आहोत सुरुवातीला देअर नीड्स टू बी. काय आवश्यक आहे, डॉक्टर असणं आवश्यक आहे. म्हणून आपण इथे घेणार आहोत देअर नीड्स टू बी ए डॉक्टर
इथे म्हणून आपण इथे घेणार आहोत हिअर. देअर नीड्स टू बी ए डॉक्टर हिअर. इथे एक डॉक्टर असणं आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे या शाळेत अधिक शिक्षक असणे आवश्यक आहे. कमी शिक्षक असतील तर आपण म्हणतो की या शाळेत अजून अधिक जास्त शिक्षक असणं आवश्यक आहे. म्हणून आपण इथे घेणार आहोत सुरुवातीला सुद्धा इथे सुद्धा देअर नीड्स टू बी. देअर नीड्स टू बी काय असणं आवश्यक आहे? अधिक शिक्षक म्हणजे जास्तीचे शिक्षक. म्हणून त्यासाठी आपण इथे घेणार आहोत मोर टीचर. आता इथे अधिक शिक्षक म्हणून इथे मोर घेतला आहे, त्यामुळे इथे टीचर्स घ्यायचे नाही आहे, फक्त मोर टीचर असं तुम्ही घ्यायचं आहे. देअर नीड्स टू बी ए मोर टीचर. कुठे? या शाळेत. म्हणून आपण इथे घेणार आहोत इन दिस स्कूल. अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे येणार आहे. म्हणजेच एखाद्या गोष्टीची एखाद्या ठिकाणी आवश्यकता आहे, गरज आहे, असं जर आपल्याला सांगायचं असलं इंग्रजीतून, तर त्यावेळेला तुम्ही स्ट्रक्चर यूज करायचं आहे देअर नीड्स टू बीचं. त्यानंतर या खोलीत एक पंखा असणं आवश्यक आहे. एकच फॅन असेल, त्याची पुरेशी हवा लागत नसेल, तर आपण म्हणतो या खोलीत एक पंखा अजून असणं आवश्यक आहे. म्हणून याचंसुद्धा स्ट्रक्चर येणार आहे, सेंटेन्स येणार आहे देअर नीड्स टू बी. काय असणं गरजेचं आहे? तर एक पंखा म्हणजेच फॅन. म्हणून आपण इथे घेणार आहोत देअर नीड्स टू बी ए फॅन इन धिस रूम. या खोलीत म्हणून आपण इथे घेणार आहोत इन धिस रूम. अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथं येणार आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा लास्ट सेंटेन्स. प्रवेशद्वाराजवळ तपासणी होणे आवश्यक आहे. म्हणजेच स्कूल असेल, कॉलेज असेल, तर आपण म्हणतो की ते प्रवेशद्वारावर तपासणी होणं आवश्यक आहे. मग आता या सेंटेन्समध्ये इथे तपासणी म्हणजे चेक हे व्हर्ब आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची सेंटेन्ससुद्धा आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. मग अशा वेळेस मी इथे वरती तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जर ॲक्शन व्हर्ब तिथे आलेलं असलं तर त्यावेळेला त्याचं आपल्याला काय घ्यायचं असते? ING फॉर्म हा घ्यायचा असतो. म्हणून हे सेंटेन्स कसं येणार आहे? तर सुरुवातीला तुम्हाला नेहमीसारखं आवश्यक आहे म्हणून देअर नीड्स टू बी. देअर नीड्स टू बी काय होणं आवश्यक आहे? तपासणी. ॲक्शन व्हर्ब आहे म्हणजे चेक. चेक करणे म्हणजेच तपासणी करणे असं आपण त्याला म्हणत असतो. मग त्याचा ING फॉर्म येणार आहे चेकिंग. देअर नीड्स टू बी CHECKING चेकिंग. कुठे? प्रवेशद्वारावर. म्हणून आपण इथे घेणार आहोत ॲट द एंट्रन्स. ॲट द एंट्रन्स. हे लक्षात ठेवायचं आहे की जर तिथे नाऊन नसेल पण ॲक्शन व्हर्ब आलेलं असेल तर त्या व्हर्बचं तुम्हाला ING फॉर्म तिथे यूज करायचा आहे देअर नीड्स टू बी नंतर. म्हणजेच देअर नीड्स टू बी चेकिंग ॲट द एंट्रन्स. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देअर यूज टू बी आणि देअर नीड्स टू बी म्हणजेच यांचा वापर करून इंग्रजीत कशा प्रकारे वाक्य ही बोलली जातात आणि त्यासाठी कोणते स्ट्रक्चर यूज केले जाते ते पाहिले. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा. थँक्यू.